ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे। आता प्रियाला चुटपुट्ट जरी सुमनने पाहिलेलं असलं तरी सुद्धा एक वेगळं सत्य समोर आलेलं आहे अश्विनच्या। ॲक्च्युली आधी अश्विनला माहीत नाही आहे की प्रियाने ही हुडी घालून गेलेली आहे, पण त्यानंतर ज्या वेळेला CCTV फुटेजमध्ये हुडीवाली मुलगी दिसले आणि त्याच वेळेला मग आता अश्विनच्या समोरच सगळ्यात पहिले सत्य उलगडलेलं आहे। आणि ते सत्य उलगडलंय ते म्हणजे प्रियाचं। घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा तमाशा झालाय। खूप भयंकर सत्य तर उलगडलंय, पण सुमन सुद्धा परत आलेली आहे आणि परत आलेल्या सुमनने जो खुलासा केलाय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे अश्विनचे डोळे कसे उघडलेत पाहू। आता खरं तर हे दोघं जण महिपतला पळवत आहेत, पण ऑलरेडी महिपत तिकडून यांच्या तावडीतून सुटलाय। खरं तर महिपत यांच्या तावडीतून सुटल्यावरती आता महिपतला कोणत्याही परिस्थितीमध्ये नागराज आणि प्रिया यांना आता धडा शिकवायचा आहे आणि याच कारणासाठी महिपतने कॉल केलाय। ज्या वेळेला महिपत कॉल करतो आणि त्यावेळेला नागराजला तो सांगतो, नागराज शेठ आता तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या माणसांनीच त्याला सोडवलंय। ज्या वेळेला महिपतला नेत आहेत त्यावेळेला माणसांनी पाहिलंय आणि मग माणसांनी लगेचच महिपतला याच्यातून वाचवलेलं आहे आणि महिपत आता नागराज आणि प्रिया यांच्यावरती भारी पडणार। आणि इकडे अर्जुनला फोन आल्याने अर्जुन घरी जायला निघालाय की अस्मिताची तब्येत बरी नाहीये, अस्मिताला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय। अस्मिताला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सगळेजण धावत पळत निघालेले आहेत आणि त्या अर्जुन सायलीला सांगतोय की आपण इकडून निघायला पाहिजे आणि पोलिसांना तो सांगतोय की आमची दिशाभूल करण्यासाठी या उलट्या दिशेने जी कुणी काळा कपडा घातलेली व्यक्ती गेली होती ना, जर CCTV फुटेज आता आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ती काळा कपडा घातलेली मुलगी ती आता आपल्याला सापडू शकते आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही त्या काळ्या कपड्या घातलेल्या मुलीचा किंवा मुलाचा कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा शोध घेणं आवश्यक आहे। जर त्या व्यक्तीचा शोध आपण घेतला ना तरच आपल्याला पुढच्या गोष्टी क्लिअर होतील। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तसा शोध सुरू होतो। पोलीस सांगतात ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, जितकं काही शक्य आहे तितकं आता आम्ही करतोय, तुम्ही जा घरी। मग सायली अर्जुन घरी आलेत। अर्जुन सायलीला सांगतोय अस्मिताताईची तब्येत जरा बिघडलेली आहे आणि त्याच कारणासाठी आपल्याला घरी जायचं आहे। मग असं म्हटल्यावरती दोघं जण घरी जायला निघालेले आहेत। दोघं जण ज्या वेळेला घरी निघालेत त्याच वेळेला ते दोघं घरी निघालेत। इकडे पोलीस CCTV फुटेज चेक कर तोपर्यंत आता महिपत तिकडून पळालेला आहे। महिपतच्या माणसांनी आता महिपतला सोडवल्याचं प्रिया आणि नागराज या दोघांना कळलंय आणि त्यानंतर मग आता नागराज म्हणतोय लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला। आता महिपत जर अडकवण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं? प्रिया म्हणते काय करायचं म्हणजे आपली पुरती वाट लागणार आहे। यावरती तो म्हणतोय हे बघ, सध्या तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो, सध्या तरी आपण कोणाला काहीच बोलायचं नाहीये, बघूया तो महिपत काय अटॅक करेल त्याच्यावरती आपली आता डिफेंडची पॉलिसी डिपेंड असणार आहे। आणि म्हणूनच आता इकडे आपण शांत राहायचंय आणि काही झालं तरी सुद्धा गप्प बसायचं। प्रिया म्हणते गप्प बसायचं म्हणजे काय? जर का आपल्याला कुणी हे केलं तर नाही, मला असं वाटतंय की आपणच घरी जाऊन उलटा आता कांगावा करायला पाहिजे। यावरती लगेचच तो सांगायला लागतो थांब, जास्त काळजी करू नकोस, 2 मिनिट थांब। तोपर्यंत पोलीस ज्या वेळेला CCTV कॅमेरा बघतायत त्यावेळेला त्यांना आता प्रिया पाठमोरी दिसते। पाठमोरी काळ्या कपड्यातली कोणीतरी व्यक्ती आता चाललेली आहे असं दिसतंय, पण ती कोण आहे हे कळत नाही। तेवढंच CCTV फुटेज हातात घेऊन पोलीस आता निघालेले आहेत। प्रिया घरी यायला तोपर्यंत महिपत आता घरी आलाय आणि त्याचबरोबर महिपतने आपल्या माणसांना आता बक्षीस दिलेली आहे। महिपत आपल्या माणसांना सांगतोय आज तुमच्यामुळे मी सुटलोय, त्यामुळे तुम्ही चिंताच करायची नाहीये, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते सगळं आता मी देणार आहे। आज तुमच्यामुळे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघंही जण आता वाचलेलो आहोत आणि काही झालं तरी मी तुमचा कायम ऋणी राहणार आहे, असं आता ज्या वेळेला महिपत सांगतोय। आणि त्याच वेळेला मग आता तो त्या माणसांना भरपूर सारे पैसे देतोय आणि पैसे देऊन तो सांगतोय की याच्या पुढे ज्या काही गोष्टी असतील ना त्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आणि मी करणार, तुम्हाला जितके पैसे हवे आहेत तितके पैसे आता मी देणार आहे। पण नागराज शेठ आणि ती प्रिया
या दोघांना आपण अडकवायचं. यावरती मग आता लगेचच साक्षी सांगायला लागते, अण्णा माझ्या हातात अजून एक हुकमाचा एक्का लागलाय. साक्षीला समजलंय की सचिन हा आता अस्मिताचा नवरा आहे आणि ती सांगते, हे बघा आपल्या हातात दुसरा हुकमाचा एक्का आहे. आता साक्षीला सगळं समजलंय की प्रिया आणि नागराजने तिच्यासोबत खूप मोठा गेम केलेला आहे. आणि मग त्याच वेळेला साक्षी सांगते, अण्णा आपला हुकमाचा एक्का आता आपण जाऊ द्यायचा नाहीये. आपल्या हुकमाच्या एक्क्याला, त्या म्हणजे सचिनला घराबाहेर काढले. त्याला मी फोन केलाय, तो इकडे येतोय. ताबडतोब सचिन इकडे आला की आता इथून ताबडतोब त्याची NRI शिप आहे ना, तिकडे आपण तिघांनी जायचं आणि मग तिकडे जाऊन यांचा बॉम्ब फोडूया. काय आहे ते तुम्ही पण कायमचं इकडून चला. महिपत म्हणतो, नाही पोरी तू जा त्याच्यासोबत, मी इथे आघाडी सांभाळीन. मी एक वेळ जेलमध्ये जाईन पण तू तिकडे जा. कारण काय माहितीये का, तुझ्यावरती खुनाचा आरोप आहे, त्यामुळे तुला इथे थांबणं सेफ नाहीये. तर तू एक काम करायचं, तू ताबडतोब इकडून निघायचं आणि इकडून निघून तू ताबडतोब जायचं आहे, ते म्हणजे तू बाहेर पडायचं आणि मी इकडे थांबेन. असं म्हणत त्यांनी आता तिला बरोबर रीतीने समजावलंय. प्लॅनिंग ठरलेलं आहे. महिपत सांगतोय, मी इकडची आघाडी सांभाळायला समर्थ. आता प्रेक्षकांनो, प्रिया लपून छपून आपल्या घरात येत आहे. ज्या वेळेला प्रिया लपून छपून घरात येत आहे आणि त्यावेळेला मग आता इकडे अश्विन घरामध्येच आहे आणि अश्विन रूममध्ये असताना जेव्हा प्रिया तिकडे येते आणि त्यावेळेला प्रिया आता अश्विनला सांगत आहे, अश्विन, आणि त्यावेळेला म्हणजे ती लपतछपत येते, ती ॲक्च्युली अश्विनशी काही बोलतच नाहीये. मग त्याच वेळेला अश्विन विचार करतोय कोण आहे आणि म्हणून तोंडावरचा मास्क काढतोय, तर तन्वी. आता बघा, आत्तापर्यंत त्याला बाकी काही गोष्टी माहीत नाहीत म्हणून तो शांत बसलेला आहे आणि तो काहीच बोलत नाहीये. पण नंतर जेव्हा त्याला समजणार आहे तेव्हा त्याला धक्का बसणार असतो. मग तो मास्क काढतो आणि हे अशी कुठे गेली होतीस. त्यावरती प्रिया सांगते, मी पटकन पहिले कपडे बदलते आणि मग जे काही आहे ना ते तुला सांगते. आता सध्या तरी माझ्याकडे तुला सांगण्यासाठी काहीच नाहीये. तो म्हणतो, झालंय काय, मला काही कळेल की नाही कळेल. यावरती ती सांगते, मी तुला सांगते ना काय बोलतायचे ते. यावरती ती सांगते, मला कपडे बदलू दे. अश्विनला जरा हे डाऊटफुल वाटतं, ही असे कपडे घालून रात्री कुठे गेली होती आणि रात्री दादा बहिणी पण नव्हते, काही कळायला मार्ग नाहीये. आता अस्मिताला हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यामुळे प्रिया सांगायला लागते की मी पटकन हॉस्पिटलमध्ये अस्मिताला भेटायला निघते. हे सगळं चालू असताना तो सांगतो, थांब जरा. आणि आता प्रिया कपडे बदलून आपल्या रूममध्ये बसते आणि विचार करते, नशीब मला या कपड्यांच्यामध्ये कोणी पाहिलेलं नाहीये. आणि ती आता आपले कपडे बदलते आणि ते कपडे लपवून ठेवते. पण अश्विनने पाहिल्या कारणाने थोडीफार भीती तरी प्रेक्षकांनो तिला आहेच की काय होईल, कसं होईल आणि आपल्याला जर का पकडलं तर आपण या सगळ्यामध्ये अडकलो जाऊ, अशी ही भीती तिला कंटिन्युअसली असल्या कारणाने तिला आता लक्ष कुठे लागत नाहीये आणि काय करायचं ते सुद्धा कळत नाहीये. तो अश्विन आता बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण अश्विनला विचारतायत, काय रे काल रात्री तन्वी कुठे होती. यावरती आता लगेच तो सांगायला लागतोय, तन्वी तर आता काल रात्री कुठे बाहेर गेली होती. यावरती CCTV फुटेज अर्जुनने तोपर्यंत पाहिलेलं आहे आणि CCTV फुटेज पाहिल्या कारणाने आता इकडे त्याला कळलंय की काळे कपडे घालून आता ती मुलगी किंवा तो मुलगीच होती पाठमोरी आणि त्याला संशयच आहे की ती प्रिया आहे. मग अश्विन खाली आल्यावरती सगळेजण त्याला विचारतायत, काल रात्री तन्वी कुठे गेली होती. तो म्हणतो, मला माहित नाहीये काल रात्री तन्वी कुठे गेली होती ती. आणि त्याच वेळेला मग सगळेजण अश्विनला सांगायला लागतात, काल रात्री तन्वी महिपतच्या अड्ड्यावरती गेली होती. तुला माहीत नसेल पण आता तन्वीने खूप मोठा डाव रचलेला आहे. तिने या सगळ्यामध्ये आता खूप मोठं कारस्थान केलंय आणि ते म्हणजे तिने महिपतची मदत करत सुमनला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलाय. यावरती तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही. त्यावरती मग आता लगेचच त्याला अर्जुन सांगायला लागतो, हो हे CCTV फुटेज जर का बघितलंस ना तर आता खरं सांगायचं तर CCTV फुटेजमध्ये तू आता बघशील तर याच्यामध्ये काळे कपडे घातलेली मुलगी आहे आणि ती आम्हाला तन्वी असल्याचं वाटते. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला या लोकांना नुसतं वाटतंय त्यावेळेला मग आता लगेचच अश्विनची तर खात्री पटलेली आहे की ती तन्वीच आहे, कारण अश्विनने तिला पाहिलंय. आता तो विचार करतो, या लोकांना काय बोलू. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, मी तुम्हाला सांगू का, तन्वी ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला तिच्या तोंडावरती मास्क आणि काळे कपडे होते, हे मी सुद्धा पाहिलंय. प्रेक्षकांनो, तो रविराज तिकडे आलेत आणि ते सांगतायत ती प्रियाच होती, ही तन्वीच होती, म्हणजे सुमन घरी आलेली आहे. ते सांगतायत सुमनची अवस्था बिकट आहे पण सुमनने तिला पाहिलेलं आहे. सुमन आता सांगत आहे, सुमन सांगतीये की हे सगळं तिनेच केलेलं आहे. सुमनला ज्या वेळेला जाग आली होती त्यावेळेला तिने तिला पाहिलं होतं की आता ही तन्वीच आहे म्हणून. आणि तन्वीला तिने पाहिल्यामुळे तिने आता सांगितलं मला हे सगळं की तन्वीनेच हे सगळं केलेलं आहे. महिपतच्या साथीने तन्वीच होती. पूर्णाची म्हणते, काय बोलताय तुम्ही रविराज. यावरती रविराज म्हणतात, हो पूर्णाई, हे सगळं खरं आहे. खरं सांगायचं तर आता तन्वी या सगळ्यामध्ये
खूप खूप मोठी हे दोषी आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे असं अश्विनने सांगितल्यावरती सगळ्यांचीच खात्री पटते. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, रविराज काका, काल रात्री आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला पकडण्यासाठी सुमन काकूला गेलो होतो, त्यावेळेला आम्हाला कुणीतरी चकवण्याचा प्रयत्न केला आणि ती चकवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आता तन्वीच होती. आता हे सगळं शिक्कामोर्तब झाल्यावरती आता कल्पना सांगायला लागते, काय आहे हे सगळं, म्हणजे मला तर काही कळायलाच मार्ग नाही. ती का महिपतची मदत करते सुमनला किडनॅप करण्यामागे, काय आहे हे सगळं. त्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, तन्वी कुठे आहे. तोपर्यंत प्रिया मात्र आपल्या रूममध्ये, आता अश्विन रूममध्ये आलाय, कपडे बिपडे बदलून प्रिया तयार आहे. अश्विन म्हणतोय खाली चल, रविराज काका आलेत. त्यावरती ती म्हणते कशाला बाबा, आता कशासाठी आलेत. यावरती तो सांगतोय तू खाली तर चल, तुला आता खाली बोलवण्यात आलेलं आहे. यावरती ती सांगते मी कशाला आता खाली येऊ, थांब ना. आणि त्यावरती आता इकडे लगेचच अश्विन म्हणतो, काल रात्री कुठे होतीस तन्वी तू. यावरती प्रिया गडबडलेली आहे आणि प्रिया सांगते मी 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 असं तसं ती आता तोंडाने मी 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 करत बसलेली आहे. आणि त्यानंतर मग आता तो सांगतो, हे बघ तन्वी, जे काही आहे ते मला खरं खरं कळलंच पाहिजे. काल रात्री तू आता कुठे होतीस, काल काय करत होतीस, काळी हुडी घालून तू कुठे गेली होतीस. त्यावरती ती सांगते मी तुला म्हटलं ना मी बाहेर गेले होते, थंडी वाजत होती म्हणून ते घातलं होतं. यावरती तो म्हणतो काल तर तू वेगळं कारण सांगितलं होतंस. यावरती ती म्हणते काल काय कारण सांगितलं. यावरती तो सांगतोय तू खरं खरं बोल, काय होतं, कुठे गेली होतीस. प्रिया आता चांगलीच गडबडले आणि त्यावरती अश्विन तिला म्हणतोय किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील, का तू महिपतच्या इथे गेली होतीस आणि का महिपतला मदत करायला गेली होतीस, बोल लवकर, काय संबंध तुझा, तुझ्या आईवडिलांना मारणाऱ्या मुलाला मदत करण्याची तुला गरज काय माणसाला. असं म्हणत तो आता चिडलाय. त्यावरती प्रिया चिडले. प्रिया सटकन त्याच्या एक थोबाडीत देते आणि थोबाडीत दिल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, तू का माझ्या नादी लागतोयस, चल निघ इथून, तू उगाचच मला काहीतरी बोलू नको. आणि खबरदार जर खाली जाऊन सगळ्यांना सांगितलंस की आता मी त्या कपड्यांच्यात होते, ती उलटी त्याच्या थोबाडीत मारते आणि अश्विनला काही कळतच नाही आहे काय चाललंय. जर का तू कुणाला काही सांगितलंस तर आता मी तुला अजून थोबाडीत देईन, असं म्हणत ती अजून थोबाडीत देतीये. तितक्यात रविराज तिकडे, आणि खबरदार त्यांनी काही सांगायची गरज नाहीये, आम्हाला सगळं समजलेलं आहे असं आता सांगत आहेत. आणि ते सांगतायत सगळं सगळं सत्य आमच्या समोर आलेलं आहे, त्यामुळे काहीही आता हे करण्याची गरजच नाहीये. खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये अश्विनच्या नादी लागलीस तर अश्विनला मारायची काहीच गरज नाहीये आणि अश्विन या सगळ्यामध्ये निर्दोष आहे, पकडा हिला, असं म्हणत रविराजांनी आता इकडे प्रियाला पकडले. सगळेच घरातले घाबरलेत, महिपतची मदत करायला ही का गेले आणि हे सगळं काय घडतंय. अश्विनने सांगितल्याप्रमाणे आता इकडे कल्पना सांगते, ही बॅग आमच्या घरातच नको आहे, काहीही झालं तरी सुद्धा. आणि त्यानंतर कल्पना म्हणते, असल्या मुलीला थारा नाही, माझ्या मुलाला मारतेस तू, आणि इतकं सगळं खोटं आता आम्ही सहन करणार नाही. झालं प्रेक्षकांनो, फायनली सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यामुळे मग आता सगळ्या गोष्टींच्यामुळे सगळं सत्य समोर आले, प्रियाचं भांडं फुटलेलं आहे.